अहो माऊली, मला व्यंकू महाराजांनी संतांनी माझ्या विठुरायाने घडवलंच असं आहे की मला या परीक्षांना घाबरायची गरजच नाहीये, कारण माझा विठुराया भक्तीची परीक्षा घेतो. भक्तांना जवळ करताना तो चारित्र्याचं सर्टिफिकेट मागत नाही. भक्तीसारखं पवित्र काम करत असताना आपण चारित्र्याची चर्चा करत नाही. पण माझ्या पतीच्या उमेदवारीवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे असा दावा करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते माऊली मला. तर यावर असलेला माझा आक्षेप हा माझा फित्रेपणा आहे असा अजिबात समजू नका माऊली. अहो ही तर जगरहाटी आहे, म्हणजे खोट्याचा डंका पिटला जातो आणि खऱ्याची कायम गळचेपी होते. पण माऊली, सत्य सत्य हे स्वयंप्रकाशी असतं, शाश्वत असतं. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर खऱ्याला ना माऊली कुणाच्या व्हॅलिडेशनची आणि कुणाच्या अप्रुव्हलची गरज नसते. आणि म्हणूनच मी माझं हे कीर्तनाचं शाश्वत काम कायम करत राहणार. हा माऊली, खऱ्या खोट्याची लढाई तर रोजची आहे. आजही आपण न्याय मागायला कोर्टात जातो. कसं आहे, खोट्याचा संसर्ग जरा लवकर लागतो आणि मग औषध कितीही कडू असलं, किती झोमणारं असलं तरी खऱ्याचं औषध हे आपल्याला घ्यावंच लागतं. ही परीक्षा माझ्यासाठी कितीही कडू औषध जरी असलं ना, पण याने जर तुम्हा सगळ्यांची तोंड बंद होणार असतील तर ही परीक्षा द्यायला मी तयार आहे. माऊली, आदोक्षज महाराजांना मी लहानपणापासून ओळखते. ते कायम असे बुजलेले, काय मागे राहणारे होते. कुणाकडे दुर्लक्ष होत असेल किंवा कुणाला स्वतःचा मुद्दा समोरून असं मांडता येत नसेल तर त्या व्यक्तीची काय व्यथा असेल हे आदोक्षज महाराजांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून ते चांगला नेता होऊ शकतात. म्हणजे ते निवडून येतील का नाही हा पुढचा प्रश्न आहे. मी त्यांचा प्रचार करत नाहीये इथे, पण या परीक्षेचा परिणाम जर आदोक्षज महाराजांच्या निवडणुकीच्या उमेदवारीवर येत असेल तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. माझ्या आयुष्यातल्या अतिशय वैयक्तिक गोष्टीचा लोकांवर जर इतका परिणाम होणार असेल, गावाच्या भल्या वाईटाचा निर्णय याच्यावर अवलंबून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्खं गाव माझ्या विरोधात असताना, माझ्या चारित्र्यावरती संशय घेत असताना एक व्यक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, तो म्हणजे माझा जोडीदार. आणि त्याच्या जर उमेदवारीवरती प्रश्न निर्माण होत असेल ना माऊली, तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. मगापासून परीक्षा करतायत, अशी कोणती अग्नी परीक्षा देणार आहे ते तरी आम्हाला सांगा. माऊली, मी लोखंडाचा तापलेला गोळा माझ्या तळ हातावर घेऊन तळत्या निखाऱ्यांवर चालायला तयार आहे. आणि हीच असेल माझी अग्नी परीक्षा. आणि हे मी वाह मिळवण्यासाठी नाही करत आहे, कारण मला ठाऊक आहे हे साध्य करायला मी सक्षम आहे. मी अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे. तुला अजून एकदा सांगतो, ही अग्नी परीक्षा वगैरे द्यायची काहीच गरज नाही तुला. आदू, मी जर हे केलं नाही तर
मी घाबरल्याचा अर्थ काढतील लोक. अर्थ नाही, अनर्थ आहे हा. इंदू, तू हे जे काही अग्निपरीक्षा देण्याचा निर्णय घेतलायस ना, मला सुद्धा पटलेला नाहीये. महाराज, मला हे जरुरी वाटतं. माझ्या चारित्र्याविषयी कुणाच्या मनात संशय नसला पाहिजे. अगं बाई, कुणाच्याही मनात संशय नाहीये तुझ्या चारित्र्याबद्दल. हे जे काही सुरू आहे ना, ते फक्त राजकारणे, बाकी काही नाही. महाराज, मग हे समोर आणायला नको का? आणि त्यासाठी हे आव्हान स्वीकारणं हा एकमेव मला पर्याय वाटतो. अगं पण इंदू, जर माझं ऐक. महाराज, तुम्ही मला निर्भयपणे लढायचं शिकवलंय ना. हो, पण ही लढाई नाहीये, कारस्थान सुरू आहे. अहो महाराज, म्हणूनच त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावायला नको का एकदाचा? अगं पण म्हणून तू यासाठी अग्निपरीक्षा देणार आहेस का? आणि यात काही झालं तर तुला? इंदू, तू निखारांवर चालणार, ते पण हातात तापलेला लोखंडाचा गोळा. हो अधू, मी हे केल्याने गावातल्या लोकांचं समाधान होणार असेल ना, तर मी हे करायला तयार आहे. गाऊन सुलाखून निघाल्याशिवाय सोन्याला कुणीच सोनं म्हणत नसतं. आली मोठी, स्वतःला सिद्ध करणारी. चल. इंदू, इतकी ताकद कुठून येते ग इंदू तुझ्यात? तुम्हा सगळ्यांचा विश्वास आणि विठुरायावरची श्रद्धा. तुम्ही काळजी करू नका. माझा पाठीराखा विठुराय आहे. तो सगळ्यातून निभावून नेले. इंदू, म्हणजे तू ऐकणारच नाहीये कोणाचं. महाराज, तुम्हाला माहिती आहे ना, मी कुणाला उत्तर देण्यासाठी हे सगळं नाही करत आहे. माझं आदोक्षजवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी करते. विश्वासाची ताकद आणि एका सामान्य स्त्रीची हिंमत दाखवण्यासाठी करते. मी जर खरी असेल ना, तर विठुराया मला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढेल. मला काही होणार नाहीये महाराज, विश्वास ठेवा. मोठे बाई, ऐकलं ते पाहिलं ते नवलच आहे. यांना माझं वारं लागलं का काय? या कधीपासून गाणं ऐकायला लागल्या? मोठ्या बाई, तुम्ही करिश्मा, सॉरी. बरं झालं आधीच सांगितलं, नाही तर या हत्तीनच मारलं असतं तुला. हो मोठ्या बाई, आपल्या घरात इथं ब्लॉकबस्टर पिक्चर चालू आहे आणि तुम्ही काय हे गाणं ऐकत बसलाय फालतू. करिश्मे, नुसतं गोल 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 बोलत बसू नकोस. काय ते नीट सांग. मोठ्या बाई, इंदी आहे ना, इंदीचं म्हणणं आहे की तिच्या हातात लोखंडाचा तापलेला गोळा येऊ शकतो, नाही तर ती अशा आगीवर पण चालू शकते. मला जे माहिती ना तेच सांगू नकोस, दुसरं बोल. माहितीये तुम्हाला? तुला खरं सांगू का, तुझ्या त्या इंदीला यास अग्नी परीक्षा देण्याचं काही कारणच नाहीये. कारण मला माहितीये तिच्यात आणि गोपाळ मध्ये तसलं काही झालेलं नाहीये. मग कशाला देतीये ती? शायनिंग मारायची सवय आहे ना तुझ्या बहिणीला, लोकांच्या पुढं पुढं करायचंय तिला. करू दे म्हणलं. काय तिला हातामध्ये तो तापलेला गोळा घ्यायचाय, घेऊ दे. आगीवरनं चालायचंय, चालू दे. कसं काय होईल जास्तीत जास्त, पोळल भाजल, भाजू दे. तिला ते जमलं ना तर मला पण शायनिंग मारता येईल. का माझ्या सुनेनं हे सगळं केलं काय? आणि जर ती अयशस्वी झाली तर तेच पाहिजे की मला. एक तीर से दोन निशाणे. मोठं बाई, तुमची टोकॅलिटी म्हणजे ना बेस्टच आहे बघ. मारत बस म्हणा शायनिंग.
हरिभक्त परायण व्यंकट महाराज दिग्रसकर. वेळ काळ बघून यावं भेटायला. म्हणजे बाळा कसा आहेस? हॉस्पिटलमध्ये काम करून दमला असशील. निवडणुकीचं कॅम्पेनिंग पण सुरू आहे.